नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे रक्षाबंधन स्पेशल ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे घेतले आपण अस्तर, त्याच्यावर आपल्याला पूर्ण उंची मोजायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला बघा ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। आपण ना तुमच्या लक्षात येण्यासाठी डायरेक्ट इथून असं साधारण आडव्या रेषेवरती असं 2 इंच मोजून इथून आपल्याला हा आकार असा द्यायचा आहे आणि हाच आकार पुन्हा असा खाली आपल्याला ह्याप्रमाणे घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे 9.5 इंच आपण अंतर मोजलं ना तिथूनच आपल्याला ही तिरपी रेष मारून घ्यायची, म्हणजे आपला जो गळा आहे ना तो बरोबर 9.5 इंचच होऊन जाईल। बघा ह्याप्रमाणे। इथे तुम्ही काय करा मैत्रिणींनो, डायरेक्ट असा पंचकोनी आकार दिला ना तरी चालेल आणि जर तुम्हाला असं द्यायचं असला तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जो सोपा वाटेल ना तो आकार तुम्ही द्यायचा आहे। आता इथे आपल्याला घ्यायचे कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे करून एक पिन लावून घ्यायची। बघा एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। तुम्ही इथे हा थोडासा गोल आकार नाही दिला तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही पट्टीनं रेष मारली पंचकोनी आकाराची तरी चालेल आणि खालचा जो गोल आकार आहे तुम्ही नंतर देऊ शकता। बघा इथे सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची। आता आपण कॅनव्हासवरती ना खालचा आकार आखलेला नाही आहे, आपल्याला वरचा जेवढा आकार पाहिजे ना तेवढाच आकार आपण इथे तयार करून घेणार आहे। जसा आकार आपण कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा। रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं। आता ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचं आहे आपल्याला। आता त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे सुद्धा खाली व्यवस्थित सेंटर बघायचा, पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली बरोबर त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। मैत्रिणींनो, 32 छातीच्या मापाची आपण कटिंग करून इथे आपण डिझाईन बनवणार आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून डिझाईन नक्की बनवून बघा। बघा इथे आपण जशी रेष मारली तशीच आपण शिलाई मारून घेतली, पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे। जिथे जिथे कोपरा आलेला आहे तिथे व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास फोल्ड करायला मदत होते आणि परफेक्ट आकार तयार होतो। बघा याप्रमाणे अस्तर आणि कॅनव्हास असं फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। इथे आपण अस्तरला पूर्ण शिलाई करून उरलेला बाकीचा कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। बघा अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते। त्याच्यानंतर आपल्याला आता जो आकार आपण असा कपड्यावरती आखला होता ना तोच आपल्याला जो अस्तरवरती आखला ना तो वरतून आपल्याला पीसवरती असा आखून घ्यायचा आहे। बघा इथून आपण असा आकार आखलेला होता तोच आकार आपल्याला पुन्हा असा आखून घ्यायचा आहे। याला अशी घडी करून उलट्या बाजूने असं हे करून घ्यायचं आहे, हाताने प्रेस करून घ्यायचं थोडंसं आणि तो आकार पुन्हा डार्क करून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, त्याच्याने आपल्याला डिझाईन बनवायला मदत होते। आता एक लेस घ्यायची, तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता। बघा ह्याप्रमाणे ही लेस लावायची। आपण जिथून रेष मारली ना तिथपासूनच लावायला सुरुवात करायची। ह्या दुसऱ्या रेषेपर्यंत आपल्याला ही लेस ह्या आकारामध्ये लावून घ्यायची। लेसला डबल शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग चांगली येते। लेस कुठे उचकत वगैरे नाही म्हणून छान दिसते। पुन्हा 1 इंच अंतर सोडून पुन्हा एक पदर तशाच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे।
इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. जिथे जिथे आपण लेस लावणार तिथे डबल शिलाई आपल्याला लेसला मारून घ्यायची. पुन्हा 1 इंच अंतर सोडून आणखी एक पदर आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. बघा तुमच्या पाठीचं जे अंतर तुम्ही सोडलेलं आहे त्याच्यावरती जितक्या म्हणजे लेस बसेल तितके तुम्ही लावायचे आहे, साधारण 1-1 इंच अंतर सोडून. इथे सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेणार आहे. आता शिलाईच्या बाहेर जर एक्स्ट्रा लेस निघालेली असेल ना ती कट करून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आजची डिझाईन आहे, तुम्ही नक्की करून बघा. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर लेस आपल्याला बघा कुठपासून लावायची आहे, डायरेक्ट वरतून सुरुवात करायची आणि जसा आकार आपण दिलेला आहे गाळ्याचा तशीच आकारामध्ये खालून ह्या लेसला आपल्याला असं झाकून टाकायचं आहे आणि बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. सेम तसंच आणखी एक पदर आपल्याला लेसचा 1 इंच अंतर सोडून लावून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आणि सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा लेस लावून घेतली. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. तिथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडून उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. आता एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी नॉट घ्यायची, चौकोनी तुकडे आपल्याला इथे कपड्याचे घ्यायचे आणि 2 इंच रुंदीची ही पट्टी आपण घेतली, थोडीशी लांब घेतली, तिला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. त्याची आपल्याला बनवायची फ्रिल. बघा अगदी व्यवस्थित अशी फ्रिल बनवायची. सुंदर असं लटकन आपण इथे बनवणार आहे. फ्रिल तयार झाली की एक चौकोनी तुकडा घ्यायचा आणि त्याला असं त्रिकोणी याच्यामध्ये ह्या त्रिकोणापासून म्हणजे ह्या कोणापासून त्या कोणापर्यंत ही फ्रिल आहे ना अशी शिलाई मारून घ्यायची. वरतून तो कपडा त्याच्यावरती फोल्ड करून पुन्हा अशी शिलाई मारून घ्यायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि जी गळ्याला लेस वापरली तीच आपल्याला इथे लावून घ्यायची. इथे सुद्धा आपण लेसचे 2 पदर लावून घेऊ म्हणजे सुंदर लटकन आपलं तयार होईल. बघा ह्या पद्धतीने याच्यात नॉट ठेवायची आणि तिरपी टीप मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. सेम दुसरे लटकन आपल्याला हेच प्रमाणे बनवून घ्यायचे. बघा अशी फ्रिल आपल्याला ठेवून छान असं लटकन आपण इथे बनवून घेतलं. आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता इथे आपण शोचे बटन किंवा असे हे कुंदन असे आपण लावू शकतो. तुम्ही शोचे गोल्डन बटन इथे लावले तरी चालेल. बघा ह्याप्रमाणे आपण हे चिपकून द्या किंवा शिवून टाका. मैत्रिणी आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.